जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि मागचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असाल आणि ब्लॉग जरा लवकर पडतात माहितीत मला, कारण आता आहे तर करतोय शूट. तर घ्या आता बघून आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि आता उद्या आमच्या घरात सगळे कार्यक्रम आहेत. आत्ताच जरा आम्ही सगळेजण मी सगळ्यांना घेऊन गेलतो केस वगैरे कापायला. आणि थांबा, तुम्हाला मज्जा झाली ते पण सांगतो काय झाली मज्जा. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला म्हणलं एक गंमत दाखवायची तुम्हाला. शौर्यला तुम्ही मागाच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. आणि जसं मी म्हणलं होतं, शौर्य खूप दिवस झाला म्हणत होता दादा मला तुझ्यासोबत जायचं. कारण मी त्याला म्हणलं होतं ना की भाई मी माझ्यासोबत चल, मी तुझी केस भारी कापून देतो. तर त्यांनी कितीतरी महिने झाले ती केसच नाही कापली. मला मी दादासोबतच जाणार. फायनली आज मी त्याला घेऊन गेलो. आम्ही 4-5 जण. त्याचे पण तुला केस दाखवतो, ह्याचे पण केस दाखवतो. तिकडे हे बघा, डायरेक्ट स्पाइक विषय केला. हे बघा, हे इकडे दाखव. हे आणि हे तुम्हाला खोटं बोलत नाही, ही जी गोष्ट आहे ना ही मी नाही केलेली बरं का. ॲक्च्युअल मध्ये विषय असा झाला की हिची केस कापायला चालू झाली आणि मला एक फोन आला. मी फोनवर बोलत बाहेर गेलो. 5 मिनिटात आतमध्ये यूज पण बघतोय भाई डायरेक्ट इकडून लाईनी बिने मारल्यात. आणि ह्या लाईनी त्या केस कापणाऱ्यांना नाही मारला, ह्या भाऊनी सांगितलंय इकडे मारा, इकडे मारा. आणि स्वतःच्या मनाचा कारभार करून ठेवलाय. आता मला टेन्शन आलंय, घरचे काय म्हणणार आहेत. हे वरचं ठीक आहे, पण हे साईडचं लयच वाढीव झालेलं आहे. तर आता मी गाडीत येते त्याला स्क्रिप्ट सांगितलं. आता काय सांगणार तू? घरच्यांनी विचारलंय कसं काय झालं, कुणी केलं? दादा केलता. मी म्हणलेलो, ते म्हणले की असं कापायचं का? मी म्हणलो हो. दादा नग म्हणलेला. मी रडायला लागलो आणि मग दादाने कापलं. हा, म्हणजे इन बेसिक असं सांगितलं की मी तिथं नव्हतो ज्यावेळेस हा म्हणला की हिने हट्ट केला हे कापायचा. आणि मी त्याला नको म्हणलं, तर हा म्हणला नाही मला कापायचं. रडायला लागला, मी केसच कापू देणार नाही. मग मी शेवटी म्हणलं ठीक आहे काप भाई, तू घरी गेलो तुझं तू बघ. असं म्हणून आम्ही एक स्क्रिप्ट रेडी केली. आता घरी गेलो आपण, बघू काय रिॲक्शन सगळ्यांचे. एकंदरीत घराचं डेकोरेशन आतमध्ये तर झाले, पण इथूनच आपण मस्त वर कमान लावलेली. आणि ह्याच्यामध्ये पण लाईट आहे झुंबर मधल्या, पण रात्रीचं आता किती 11-12 वाजलेत, बंद केलं वाटतं. आता फास्ट फॉरवर्ड सगळं. इथे एक झुंबर आहे, ह्यांच्या लाईट चालू करायला लावतो. त्या ह्याला लाईट बिल का वाचतो लगीन घरी दिसलं पाहिजे. आणि एकंदरीत आपलं घर असं सजवलंय. आणि उद्या तिथं मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. वर टेरेस पण दाखवतो, भारी सजवलंय. आणि इकडचं लाईटी पण बंद करून ठेवलं. त्याला थांबवतो चाललं. शौर्य हे दाखव लग्न. शौर्य चला वर जाऊ. चला डायरेक्ट वर जाऊ. तुमची मजा. दोन्ही हात ठेव ना साईडला. इकडचं स्लॅब वर टेरेसवर दाखवतो तुम्हाला. पुढे वर केस बघा. इकडे दाखव की दोन्ही हात टाक. तिकडे बघ, काय बसलं घाण दादा. हेनीच केले. त्यांना काय कळते का त्यांनीच केले? इकडचं जे काय केलं हेनीच केलं बरं का. 5 मिनिटं फोन आला ना, फोनवर बोलायला बाहेर गेलो. आतमध्ये येऊन बघतो डायरेक्ट हे कापून मी पण मोकळा. म्हणजे हे कोणी केलंय ते म्हणतो इस नाही बोलाय मेरे को. त्या आवाज बंद कर. आम्हाला कॉपरेट पडेल काय म्हणतो. तुझा करूया श्री आला का त्याचं पण घाण करून ठेवलं काय.
नाही चांगलं ते चांगलं दिसायला लागलं चांगलं माझं कसं वाटलं कमेंट माझीच बरी वाटली दन 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 पाऊस आला दन दन. सो मित्रांनो कालची आमची प्रॅक्टिस बऱ्यापैकी छान झाली आणि घरच्यांनी जो डान्स बसवला होता एकदम कॉमेडी तो त्यांनी 4-5 वेळेस केला मस्त जमला त्यांना. नंतर मम्मी आली म्हणजे नको डान्सच नाही करायचा, आम्ही नाही का मध्ये येतो ऋतूला मध्ये उभं करा, आम्ही सगळेजण गोल गोल फिरतो टाळ्या वाजवतो. माझं असं झालं की बाई या गोष्टीला फक्त 30 ते 40 सेकंद लागणार. 30 ते 40 सेकंदासाठी कशाला गोष्टीवर यायची. मग म्हणलं मी डान्स कॅन्सल करा. मग तो डान्स कॅन्सल झाला. त्यानंतरून जवळपास 2 वाजल्यापासून सकाळच्या 5 पर्यंत मी माझ्या डान्सची प्रॅक्टिस केली, बहिणीसोबतच्या डान्सची प्रॅक्टिस केली आणि तुझ्या बहिणीच्या मैत्रिणीचा डान्स होता तिथं मला काय प्रॅक्टिसची गरज नव्हती कारण मी नव्हतोच त्या डान्समध्ये. तरी बरंच त्याची मग प्रॅक्टिस केली. सकाळी आम्हाला 10 वाजता जायचं होतं. कॉस्ट्युम तर माझे 2च झालेत फक्त, 2 बाकी आहेत अजून. तर आता सकाळीच्याला जायचं होतं आम्हाला कॉस्ट्युम घ्यायला. उठलोयच मी 12 वाजता. आता वैभव करून आवरून मी निघाले कॉस्ट्युम घ्यायला. अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी बाकी आहेत आणि बघूयात आता कॉस्ट्युम तिथे गेल्यानंतर आवडतात का नाही. तिथून आवडले नाही तर 2 तर एनी हाव घ्यायचे आहेत मला. त्यानंतर मान्यवरला पण जायचंय. संध्याकाळी मेहंदीचा पण कार्यक्रम आहे. बापरे खूप खूप डोक्याला ताप आहे बापरे. मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की राहिलेलं आउटफिट होते ते घ्यायला जायचं होतं. जवळपास मी दुपारी 2 वाजता वगैरे गेलो असेल आणि आता जस्ट संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आता मी जस्ट पोहोचलोय. आणि इकडे एक ह्याच्या मागे एक ह्याच्या खाली एक असे जवळपास 3 आउटफिट मला फायनली भेटलेले आहेत आणि मी ते घेऊन आलो. आता मला मान्यवरला पण जायचंय. अजून कुर्तेज वगैरे घ्यायचे बाकी आहेत. पण आता सीन असा आहे की वर आपल्या घरात मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि मेहंदीसाठी खास नाही का इकडं ही जी मेहंदी वगैरे चालू आहे आणि तिकडून दाजी येणार आहेत आदित्य. ते तिकडून येणार हिला सरप्राईज द्यायला. तर त्यावेळेस त्यांचं काहीतरी असं सरप्राईज मध्ये मला कानवारा ऐकायला आले. दाजीने सांगितलं ते येणार असतं काहीतरी डान्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी असणार आहेत. सो आता बघूयात. मी तर काही नाही घालायला मग हे घातले आणि जाऊ द्या काही विषय नाही. केस वगैरे तर माझी एकदम ओजीमध्ये सेट झालेली आणि दाढी वगैरे मागून बिगून सगळ्या टकाटक मध्ये ओके झालेले. आता जाऊयात वर मस्त एन्जॉय करूया. जरा काय सगळा आजचा कंटेंट घेऊया. मेहंदीचा ब्लॉग सेपरेट टाकूया. आणि धन्यवाद तुम्ही मागच्या ब्लॉगला एवढं भरभरून प्रेम देताय आणि जसं एवढं प्रेम देताय तसं कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसे वाटतायत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. 100K करायचेत लवकर आपल्याला. मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे इकडं मागं आणि मेहंदीच कमी संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे. असं वाटायला लागलं एखाद्या मंडळात आलोय मी. आता थोड्या वेळ लिंबू चमचा मग आता संगीत खुर्ची आणि गाणी लागतात त्यामुळे कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो. फक्त तुम्ही बघायला एन्जॉय करा. विजेता आहे ऋषी दादा. Audio connected. ऋषी दादा तू जिंकल्याबद्दल तुला 2 शब्द बोलायचे ऋतूसाठी. थँक्यू सो मच. गोल्ड मेडल घेऊन आलोय मी भारतात. धन्यवाद.
audio connected. चला आता चेन साईडला घेऊ मस्त गाणं लावू and then तिकडे किती तरी एकशे. श्री पुढे या. लवकर घरी या, वाट बघतोय तुझी. झाली ना आमच्या नवरीची लवकर ये, दिसल तुला आल्यावर. पाय घेऊन जाय. आता काय हा दादा नव्हता. काका तुम्ही पण जा फॅमिली लाव ना इकडे. चा पण कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे आणि बरेच लोक म्हणत असतील की भाई तुझा ब्लॉग आणि तूच दिसला नाही. कारण सीन काय झालं ते दाजे वगैरे अचानक आले आणि त्यांचं चालू होतं सगळं माहोल. तर म्हणलं ह्यांच्यामध्ये जाऊन मी कुठं त्यांना डिस्टर्ब करून मी साईडला थांबलो होतो. ॲक्च्युअलमध्ये काय झालं की मम्मीने मला मग अशी कोल्ड्रिंक्स वगैरे आणायला लावले. मी गाडीत विसरलो होतो. मग ते आले आणि मला आठवलं. मग मी पळत गेलो गाडीतून कोल्ड्रिंक्स घेऊन आलो मग त्यांना दिल्या. त्यामुळे मी दिसलो नाही आजूबाजू. नंतर मी आलो फोटो वगैरे काढला. नंतर ते गेलेत. आता काय माहिती आहे ह्यांचं काय प्लॅनिंग चालणार आहे पुढचं. 9:45 झालेत आणि उद्या तर संगीत आहे. तयारी बाकी खूप सारी. संगीतचा आता डान्स करायचा आहे. बघूयात आता काय करणार. गाईज उद्या माझा डान्स आहे आणि रपरप विसरत चाललोय. आता मला टेन्शन आलंय थोडस मागे. मित्रांनो आजचा एकंदरीत संगीतचा कार्यक्रम झालेला आहे. सॉरी गंडलं. आजचा एकंदरीत मेहंदीचा कार्यक्रम झालेला आहे. त्यात मजा आली. आणि उद्या संगीतचा आणि कसला कार्यक्रम आहे उद्या? संगीत एंगेजमेंट आहे उद्या. आणि रात्रीचे 2 वाजलेत. इथं सगळेजण डान्स करत आहेत. हिच्या मैत्रिणी हे दोघं स्वतः मी कोणालाच काहीच आठवण नाही गेलंय. उद्या मजा येणार आहे. संगीतचा शो कमी आणि सरकतचा शो जास्त वाटणार आहे. आणि ह्यातले सगळी अशी जोकर दिसणार आहेत. आणि माझ्या हातावर काही मेहंदीच नव्हती निघाली. तर मग म्हटलं कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की ऋतुजी सांगाल ती मेहंदी मी माझ्या हातावर काढणार आहे. सो ते आता हातावर मेहंदी काढते. इथं काय काढते काय माहिती. जाता जाता मला शिव्या लिहून चालली वाटतं. वन लास्ट टाइम सासर गावी लेक निघाली नेसली माहेरची साडी. काढून घेतलीस का शेवटी तुझ्याकडनं? आम्ही नाही विसरलो होता. विसरायचा विषय नव्हता. तू म्हणली काढायची लगेच मला हात पुढे गेला. काय काढलं?
तू अशी का काढते जर काढ ना फुल बिल काहीतरी. फुल काढ ना काहीतरी. हा बघ ती जाता तर शिवाय लिहून चालली मला वन लास्ट टाइम. परत मी नाही भेटणार. अरे यार तुम्ही माझ्या ब्लॉगला कॉपीराइट टाकता. काय टाकलं मेरी ठीक आहे. प्यारी बहिणा. अजून काय काढू. बघू आता माझ्या हातावर मला न वाचता येण्यासाठी त्यांनी कोड लँग्वेज मध्ये लिहिलंय. ते मला काय अच्छा असं आहे का. ओ मेरी प्यारी बहिणा रुतने लव यू. ओ माय गॉड. तू रुतने म्हणतो म्हणून रुतने. ओ माय गॉड. कालच्या सारखं मी पण नाही, छान काढली. आता ही बघू ते त्याला किती रंगती. त्याच्यावर रुतनेचं कर लव यू रुतने 4 वेळा घोटतात. 4 वेळा गिरव म्हणायचं त्याला म्हणजे जास्त जास्त दिसत. डार्क होईल. उठली ना ती नाही उठली. दिसायला लागली मला इथं. नाही हे नाजूक कोण आहे. नाजूक म्हणते भाडक्यात पाडले त्याच्यावर. घाण नको करू त्याचं चांगलं झाले. मी काढली मी काय पण करीन. मी एक काम करतो मेहंदीचा कोण खोल अक्का आणि त्यात माझा हात बुचका. काहीच अशी मजाक मस्ती चालूच राहणार आहे. तर आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आता उद्या सकाळी मला 8 वाजता उठून खूप सारी कामं आहेत. तर भेटूयात लवकरच आणि सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा.